बातमी आता आहे मुंबईमधनं। मुंबईच्या पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल संघाशी संबंधित संस्थेच्या जागेवर नेण्यावरून स्थायी समितीमध्ये गोंधळ झालाय। सत्ताधारी पक्ष राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन एका विशिष्ट विचारसरणीच्या संस्थेला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठीच केशव सृष्टीची निवड करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय। मात्र उत्तन येथील केशव सृष्टी येथे 30,000 विद्यार्थ्यांची सहल नेण्याचा 2,46,00,000 रुपयांचा प्रस्ताव पालिकेमध्ये मंजूर झालाय। महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता 7वीच्या सुमारे 30,000 विद्यार्थ्यांसाठी भाईंदर जवळील उत्तन येथे असलेल्या केशव सृष्टीमध्ये पर्यावरण अभ्यास सहल आयोजित केली जाणार आहे। या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेती, जैवविविधता आणि जलसंधारणाचे प्रत्यक्ष धडे दिले जातील असा दावा पालिकेने केलाय। या संपूर्ण सहलीसाठी 2,46,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, स्थायी समितीमध्ये या प्रस्तावावरून गोंधळ झाला, मात्र तरी सुद्धा हा प्रस्ताव आता पास झाल्याचं दिसतंय, म्हणजे सहल शेवटी तिथे जाणार असं चित्र पाहायला मिळतंय। बरोबर आहे, सहल आता जाणारच केशव सृष्टीमध्ये, कारण आज स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला। स्थायी समितीमध्ये इतर बऱ्याच दिवसानंतर इतका गोंधळ एका प्रस्तावावरून झालेला पाहायला मिळाला, तो म्हणजेच आजच्या या RSS विचारधारेशी संबंधित जे ठिकाण आहे म्हणजेच केशव सृष्टी, या ठिकाणी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल नेण्याचा हा प्रस्ताव होता आणि त्याला विरोधकांनी, अगदी मनसे, शिवसेना किंवा काँग्रेस सगळ्याच पक्षांनी कडाडून विरोध केलेला होता। कारण एका विचारधारेशी संबंधित असलेलं हे ठिकाण आहे किंवा ती संस्था आहे आणि अशा संस्थेच्या ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना आपण त्या संस्थेच्या आहारी पाठवणार आहोत किंवा त्या संस्थेच्या विचारांशी जोडले जाण्याचा त्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न असू शकतो किंवा प्रयत्न होऊ शकतो या संस्थेकडून, आणि म्हणून तिथे ती सहल नेऊ नये अशी विरोधकांची भूमिका होती। मात्र सत्ताधाऱ्यांनी देखील हा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला। निश्चितच सुमित, हा प्रस्ताव एकमतानं मंजूर झालेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मुंबई महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना युद्ध सुरू झाल्यामुळे छत्र्या देऊ शकलो नाही असं अजब स्पष्टीकरण मुंबई पालिका प्रशासनाकडून देण्यात आलंय। या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। आंतरराष्ट्रीय युद्धाचा आणि मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना द्यायच्या छत्र्यांचा काय संबंध असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। अजूनही विद्यार्थ्यांना सगळे शाळेय वस्तू मिळालेल्या नाही आहेत। त्याच्यावर आयुक्तांनी उत्तर दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की युद्ध चालू असल्यामुळे ज्या छत्र्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालं नाही असं कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय। त्याच्यानंतर अनेक शाळांमध्ये ज्या वस्तू आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत आणि आज त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की अजून थोडा काळ लागेल आपल्याला ह्या सगळ्या वस्तू मिळायला। तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एकदम आश्चर्य असणारा प्रश्न आहे की आता युद्ध चालू आहे आणि त्या म्हणजे छत्री मिळवण्यासाठी युद्ध करतायत की युद्ध चालू आहे म्हणून छत्री मिळत नाही आहेत असा प्रश्न त्या सभागृहामध्ये आम्ही विचारलं की आज आयुक्त नेमकं कोणाला हे कशा पद्धतीचं उत्तर देत आहेत आणि म्हणून अध्यक्षांना हेच सांगितलं की अजूनही प्रशासन जे आहे ते योग्य उत्तर देण्याच्या मानसिकतेत नाही आहे।